हॅलो, कसे आहात सर्व? तर आज आपण फॅमिली ब्लॉग नाही पाहतोय. मी म्हटलं की आज आपण वेगळं काहीतरी करूया. तर आज माझ्या आता लग्नाला झाले 15 वर्ष. 15 वर्षामध्ये घरामध्ये भरपूर वेळ गेलाय आणि जास्त करून घरामध्येच वेळ गेलाय. जॉब वगैरे मी केलंय, पण त्याच्यापेक्षा जास्त घरामध्ये वेळ गेलाय. तर पहिल्यांदा लग्न झालं की प्रश्न येतो स्वयंपाकाचा. आता मी असे वेगवेगळे वेगवेगळे टॉपिक्स घेणार आहे. त्याच्यामधला आजचा विषय आपला आहे की किचनमधले माझे एक्सपिरियन्सेस इतक्या वर्षाचे. तर आणि त्याच्या किचनशी संबंधित किंवा स्वयंपाकाशी रिलेटेड टिप्स आणि ट्रिक्स मी आज भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे. स्वयंपाकाशी रिलेटेड, किचनशी रिलेटेड. तर 15 वर्ष झाले, चुका करत गेले आणि शिकत गेले. लग्न झालं त्यावेळेस अगदी बेसिक येत होतं. पोळी, ती पण थांबून एक पोळी लाटायची, ती पण गोल गोल येत नसायची. एक पोळी लाटायची, नंतर ती भाजायची असं. नंतर बटाट्याचीच फक्त भाजी यायची, चहा यायचा आणि मॅगी वगैरे असलं काय काय यायचं. तर मला स्वयंपाक कोणी शिकवलं? तर मला स्वयंपाक शिकवला माझ्या मिस्टरांनी. कारण ते बॅचलर असतानाच म्हणजे करायचे सगळा स्वयंपाक. आणि मग त्यांना बऱ्यापैकी सगळा नाश्ता, नॉनव्हेजचे बरेचसे प्रकार यायचे. तर ते त्यांनी मला शिकवले. मग ते जमलं की नंतर मग मी नाही का उत्सुकता वाढेल 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 जशी वाढत गेली तसं मी ऑनलाईन थ्रू, बुक्स थ्रू आणि सगळ्या टी व्ही चॅनल्समध्ये बघून असं एक एक पदार्थ शिकायचा. प्लस आई मला कामं काय सांगायची की ही भाजी चिरून दे, नंतर या भाजीमध्ये आता शिजली आहे भाजी तर त्याच्यामध्ये कूटच टाक, त्याच्यामध्ये हा थोडा गरम मसालाच टाक. हे ही कामं माझ्याकडे असायची. किंवा आलं लसूण बारीक करून दे, कणिक मळून दे असं. तर पण मी खूप नाही का खवय्यी आहे. पहिल्यापासून खूप असं हाडाची खवय्यी आहे असं माझं मला वाटतं. कारण मला सगळ्या भाज्या आवडतात. सगळं मी गोड, तिखट, आंबट, तुरट सगळ्या चवी मला आवडतात. आणि आईच्या पदार्थांची चव माझ्या खूप लक्षात होती. आईच्या पदार्थांची चव खूप लक्षात होती माझ्या. त्याच्यामुळे मला जेव्हा आता एखादी भाजी करायची असली ना लग्न झाल्यानंतर, तेव्हा मी विचार करायची की बाबा ही भाजी ती अशी करायची म्हणजे अशी चव लागायची, तर त्याच्यात ती काय काय टाकत असेल. तर त्याच्यानुसार मी जेव्हा मला प्रत्येक मसाल्याची पदार्थ म्हणजे ह्याची नाही का प्रत्येक इन्ग्रेडियंटची चव मला जेव्हा माहिती होती, ती माहिती होती मला पदार्थांची चव, कुठल्या मसाल्याची चव कशी असते ते माहिती होतं. त्याच्यामुळं एखादा पदार्थ करायचा म्हटला तर आता कोबीची भाजीच करायची म्हटली तर बाबा ती अशी करायची, ती त्या पदार्थाची चव अशी यायची. मग ती त्याच्यामध्ये काय टाकत असेल बरं हे मी गेस करायचे आणि ती भाजी सेम तशी व्हायची. त्याच्यामुळे माझे वडील म्हणतात की तू तिच्यासारखी भाज्या करते. किंवा म्हणजे मला पण वाटतं, पण एवढं पण नाही. माझी आई खूपच सुगरण होती आणि तिचं म्हणजे एवढं छान 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 करायची ती. तर मी आज तुम्हाला ह्या सगळ्या खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला इथून पुढे स्वयंपाक करायला इझी जाईल किंवा त्या पदार्थाची नेमकी चव तुम्हाला मिळेल. तर सुरू करूयात आपण. पहिल्यांदा काय झालं माहितीये, लग्न झाल्यानंतर मी पहिल्यांदा पुरण करायला घेतलं होतं आणि पुरण माझ्याकडून पातळ झालं. आणि मग ते घट्ट करण्यासाठी काय करायचं बाबा, सगळ्यात पहिल्यांदा करत होते बरं का मी. तर मी त्याच्यात बेसन पीठ टाकलं होतं मित्रांनो. तर ते बेसन पीठ टाकल्यामुळे काय झालं, कडक झाली माझी पोळी, पुरणपोळी कडक झाली माझी. तर असं नाही करायचं. पुरण जेव्हा पातळ होतं आणि ते आपल्याला घट्ट करायचं असतं तेव्हा ते फक्त आटवायचं असतं. तुमच्याकडून आयदर त्याच्यामध्ये पाणी जास्त झालेलं असतं किंवा गूळ किंवा साखर जास्त झालेली असते. तर तुम्ही काय करायचं, ते फक्त गॅसवरती गॅस फुल करून ते आटवत राहायचे फक्त. आणि ते होऊन जातं, घट्ट होऊन जातं. किती पण पातळ असू दे ते घट्ट होऊन जातं तुम्हाला पाहिजे एवढ्या कन्सिस्टन्सीपर्यंत. तर ही एक पहिली टिप.
जी माझी चूक झाली होती ती पहिली चूक मी तुम्हाला सांगितली की जेव्हा पुरण पातळ झालेलं असतं आणि घट्ट करायचं असतं तेव्हा त्याला फक्त परतायचं व्यवस्थित, त्याच्यामध्ये काही टाकायचं नाही. मग त्याला सुगंध येण्यासाठी तुम्ही वेलची, वेकंड, बडीशेप असं तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. कणिक एकदमच भरपूर मळून ठेवण्यापेक्षा वेळेवरती मळून ताजं अन्न आपण आपल्या कुटुंबियांना खायला घालावं. हे आपण ऐकत आलोय पण इग्नोर करतो. पण जास्तीत जास्त प्रयत्न करावा की आपण फ्रेश कणिक मळावी आणि त्याचंच पोळ्या वगैरे करायच्या. कोणताही गुळाचा पदार्थ आपण जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची. त्याच्यामुळं काय होतं, पदार्थ छान क्रंची होतो आणि क्रिस्पीपणा येतो. जसं की गुळ पोळी असू द्यात किंवा दाण्याची पोळी असू द्यात किंवा तीळ पोळी असू द्यात, याच्यामध्ये आपण सारणामध्ये गुळ टाकलेला असतो आणि त्याच्यामध्ये थोडीशी जर का साखर टाकली तर ती पोळी जी आहे ती मऊ पडत नाही, जरा कडक राहते आणि ती कडक जरा राहिल्यामुळे छान लागते आणि भाजली छान जातं. गुळाचा कोणताही पदार्थ करताना थोडीशी साखर टाकायची, त्याच्यामुळे गोडवा वाढतो आणि त्या पदार्थाची चव अजून सुंदर होते. अजून मोदकाचं सारण जेव्हा आपण करत असतो, मोदकाचं सारण करताना आपण त्याच्यामध्ये मोदकाची तांदळाची पिठी टाकायची त्या सारणामध्ये. त्याच्यामुळे प्रामुख्याने जेव्हा आपण उकडीचे मोदक करत असतो, उकडीचे मोदक करत असताना आपण त्याच्यामध्ये तांदळाची पिठी 1 चमचा किंवा अर्धा चमचा टाकायची. त्याच्यामुळे ते छान मिळून येतं आणि ते हाताने जरी आपण सारण भरलं तरी ते अजिबात आपल्या हाताला चिटकत नाही. 1 अर्धा चमचा म्हणजे जेवढं सारण असेल त्याच्यानुसार. जर का 1 नारळाचं आपण करत असू तर त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाची पिठी, पोह्याचा चमचा आणि 1 चमचा साजूक तूप घालायचं. म्हणजे ते सारण जे असतं हाताने जरी भरलं तरी अजिबात सुद्धा चिटकत नाही आणि त्याची चव अजून सुंदर होते, पेड्यासारखी लागायला चालू होते. हे करून बघा. अजून कोणतीही नॉनव्हेज ग्रेव्ही असते ती मिळून येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय टाकतो, बरेच जण नाही का बेसन पीठ भाजून मग त्याच्यामध्ये टाकतात. हे चांगलं आहेच, पण सोपं तुम्हाला अजून करून द्यायचं असेल तर फुटाण्याची डाळ जी असते ती वाटण करतानाच त्याच्यामध्ये थोडीशी फुटाण्याची डाळ टाकायची. किंवा जेव्हा भाजी आपण उकळायला किंवा रस्सा आपण जेव्हा अळणी, तिखट रस्सा किंवा सुक्का जरी असेल नॉनव्हेजचं कोणताही प्रकार, तर त्याच्यामध्ये ते सगळं छान एकवटून येण्यासाठी भाकरीचं पीठ कोणतंही असू द्यात, मका असू द्यात, बाजरी किंवा ज्वारी, ह्याचं 1 चमचा पीठ अर्धी वाटी पाण्यामध्ये मिक्स करून ते त्याच्यामध्ये टाकायचं. त्याच्यामुळे त्याला छान त्या रस्स्याला टेक्स्चर येतं आणि छान मसाले एकवटून येतात. आता मी म्हणजे माझी एवढी लिस्ट मोठी झाली आहे तुम्हाला सांगण्याची की मी आहे ना डायरीमध्ये लिहून ठेवले, त्याच्यामुळे मी खाली बघतेय सारखं. आता कडधान्याला मोड आणताना बऱ्याचसा म्हणजे जे नवखे असतात त्यांना माहिती नसतं की कडधान्यांना मोड कसे आणले जातात ॲक्च्युली. तर आज सकाळी समजा आपण काहीतरी कडधान्य आहेत, मटकी, वाटाणे वगैरे, ते पाण्यामध्ये भिजायला घालायचे आणि नंतर आज संध्याकाळी ते पाण्यातून काढायचे. नंतर एका कपड्यामध्ये म्हणजे रुमालाचं कापड किंवा सुती कोणतंही कापड, त्याच्यामध्ये ते कापड पहिल्यांदा ओलं करून घ्यायचं. त्याच्यामध्ये ते ओले आपण भिजवलेले जे कडधान्य आहे ते टाकायचं. त्याला हलकीशी गाठ मारायची, वरून पण पाणी शिंपडायचं किंवा एखाद्या डब्यामध्ये, पॅकबंद डब्यामध्ये ते जसंच्या तसं झाकून ठेवायची. जी आपण गाठ करून ठेवलेली कुरचुंडी आहे ती त्याच्यामध्ये करून ठेवायची. तर उद्या सकाळीपर्यंत त्याला छान मोड येतात. आणि खूप जास्त मोड हवे असतील तर तीच कुरचुंडी अजून सकाळी त्याच्यावरती पाणी मारायचं थोडंसं आणि संध्याकाळी उघडायची, तर अजून सुंदर त्याला मोड येतात. ज्वारीचं पीठ दळत असताना आपण त्याच्यामध्ये ज्वारीच्या भाकरी जेव्हा करायच्या असतात आपल्याला, त्याच्यासाठी आपण पीठ दळतो ज्वारीचं, राईट. 2 किलोला अर्धा पाव किंवा पावशेर जरी टाकलं तरी चालेल. असं साधं
कुठलंही जे इडलीसाठी आपण तांदूळ वापरतो ते तांदूळ त्याच्यामध्ये घालायचे दळताना। ज्वारीची भाकरी जर का मऊ पाहिजे असेल तर तांदूळ टाकायचा दळताना, आणि जर का ज्वारीची भाकरी पातळ आणि कडक हवी असेल तर ती दळताना त्याच्यामध्ये 2 किलोला 1 वाटी किंवा 2 किलोला अर्धा पाव किंवा पाव असं उडीद डाळ टाकायची। त्याच्याने काय होतं, भाकरी एकदम कागदासारखी पातळ आणि कडक होते। मी तर एन्जॉय करते तुम्हाला सांगताना। तुम्हाला कसं वाटतंय मला टिप्स आणि ट्रिक्स ऐकून? अजून आता पुढचं, पराठे करताना कुठले पण पराठे करू द्यात, कोबीचे असू द्यात, बटाट्याचे असू द्यात, मिक्स व्हेज असू द्यात, कोणतेही पराठे असू द्यात, पराठे करताना त्याच्या सारणामध्ये ओवा घालून बघा, खूप सुंदर सुरेख लागतो। नंतर कोथिंबीर कशी टिकवायची बाबा? कोथिंबीर टिकवण्यासाठी कोथिंबीर छान जास्ती, एकतर तुम्ही सगळेजण ही चुकी करतात, ती त्याच्या फक्त शेंडे घेतात, कोथिंबीर असतात ती मुळं काढून टाकायची आणि बाकीची पूर्ण जी काडी असते कोथिंबीरीची ती ठेवायची, आणि ती आपलं न्यूजपेपर असेल किंवा कुठलाही पेपर असेल, त्याला काही पाणी लागत नाही, काही न्यूजपेपरची इंक त्याला लागत नाही किंवा काही होत नाही, कोणताही एक पेपर घ्यायचा, त्याच्यामध्ये ती निवडलेली कोथिंबीर घालायची, पूर्ण पॅक नाही करायची, ती वरून आणि खालतून ओपन असली पाहिजे, फक्त आपण जसं रोल करतो तशी रोल करायची आणि वरून खालून ओपन राहू द्यायची, आणि एका कॅरी बॅगमध्ये घालून कॅरी बॅगला गाठ मारून एकच सिंपल गाठ मारायची आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। ही कोथिंबीर जशीच्या जशी कमीत कमी 10 ते 15 दिवस जशीच्या तशी राहते। एक म्हणजे कोथिंबीर जर का खराब असेल तर ती 4-5 दिवसांनी वगैरे पिवळी पडत जाते, आणि जर का कोथिंबीर छान गावरान असेल तर 10-10, 15-15 जोपर्यंत ती संपत नाही तोपर्यंत ती छान आणि फ्रेश राहते। अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही चिक्की करत असता तेव्हा पाक एवढा करायचा कडक की पाण्यात टाकल्यावरती त्याची गोळी झाली पाहिजे। कोणताही नॉनव्हेजचा पदार्थ करत असताना तो पाणी न टाकता शिजवायचा। जो आपलं हिरवं वाटण तर असतंच, हिरवं वाटण करतानाच फक्त अर्धीभर वाटी पाणी टाकायचं आणि नंतर शिजवताना ते विदाऊट पाण्याचं शिजवायचं, वाफेवरती शिजवायचं, करपत नाही काय नाही, आणि पदार्थाची चव खूप सुंदर येते, त्या मटणाची चिकनची चव खूप छान येते। तसंच फिश असतील, वाम असतो किंवा काही फिश असतात, त्यांना पण याच पद्धतीनं करायचं, पाणी न घालताच शिजवायचं, तर त्या जे काही असतं तो पदार्थ त्याचं स्वतःच अंगचं पाणी बाहेर येतं आणि ते छान शिजलं जातं। साठी खाण्याची लिंब टिकवण्यासाठी त्याला आपलं किचनमध्ये जे काही तुम्ही तेल वापरता, तेल केसाला लावायचं तेल नाही, केसाला लावायचं तेल नाही, जे खाण्याचं तेल तुम्ही वापरता ते त्या लिंबाला चोळायचं। ते एका कॅरी बॅगमध्ये जेवढी तुमची लिंब आहे तेवढी ठेवायची आणि ती लिंब फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। ही लिंब कितीतरी दिवस, 1 महिन्यापर्यंत सुद्धा जशीच्या तशी टवटवीत राहतात। जेव्हा त्यांचा यूज करायचा असेल तेव्हा ती वॉश करून मग त्यांचा यूज करायचा। पेपर डोसा बनवण्याचं प्रमाण, पेपर डोसा क्रंची म्हणावा तितका क्रंची क्रिस्पी हॉटेलसारखा होत नाही, तर हे जे मी प्रमाण सांगणार आहे ते माझ्या अनुभवाने मी तयार केलेलं आहे, मी कुठेही बघितलेलं नाही आहे। सो हे नेमकं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे। 4 वाट्या जर का तांदूळ घेतला आपण, इडलीचा तांदूळ साधा रेशनचा असतो, तो जो कुठल्याही दुकानामध्ये इडलीचा तांदूळ द्या म्हटलं तर तो मिळतो आपल्याला, 30 ते 35 रुपये किलोपासून तो आपल्याला मिळतो। इडलीचा तांदूळ 4 वाट्या, 1 वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी हरभरा डाळ, 1 चमचा मेथी दाणा टाकायचा त्याच्या, आणि हे भिजून नाही का आपण जसं मोड आणताना करतो की आज सकाळी हे भिजायला घातलं तर संध्याकाळी पाण्यातून काढायचं किंवा 4-5 तास भिजायला घालायचं, पाण्यातून काढायचं आणि रात्रभर पुन्हा फर्मेंट व्हायला ठेवायचं। छान फर्मेंट होतं आणि फर्मेंट झाल्यावरती याचे डोसे एकदम हॉटेलसारखे क्रिस्पी क्रंची होतात। करून बघा, कळेल तुम्हाला। ना आपण फोडणीमध्ये काय काय घालायचं, मेथी, जर का तुमच्याकडे मेथी दाणे असतील तर मेथी दाणे 8 ते 10,
मोहरी नेहमीच्या अंदाजाने, जिरे नेहमीच्या अंदाजाने, आणि हिंग वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. कढीपत्ता या पदार्थांची आणि तिखट मीठ जे काय वापरायचं असेल या पदार्थांचाच वापर करून जर का तुम्ही एखादी भाजी केली तर ती अतिशय सुंदर होते, कांदा लसणाशिवाय. अजून जर का तुमच्याकडे कोथिंबीर नाहीये, एखाद्या पदार्थामध्ये घालण्यासाठी कोथिंबीर नाहीये, तर कोणत्याही पदार्थामध्ये जेव्हा आपण कोथिंबीर वापरू शकत नाही किंवा आपल्याला वापरायची नसते, त्यावेळेस कोथिंबीरीच्या जागी टोमॅटोचा वापर करायचा. मग तो कुठलाही पदार्थ असू देत, इवन पोहे असू द्यात किंवा कुठलीही भाजी असू द्यात, जेव्हा तुम्ही कोथिंबीर वापरत नाही त्यावेळेस टोमॅटो वापरायचा. म्हणजे अर्धा कट करायचा टोमॅटो, त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या, नंतर पूर्ण कट करायचा आणि तो टोमॅटो वापरायचा. बिया कधीच टोमॅटोच्या कोणत्याही पदार्थामध्ये घ्यायच्या नाही. तर चहाचं प्रमाण, मसाला चहामध्ये तुम्ही काय टाकता बाबा, कसं टाकता? 3 छोटे चमचे चहाची पावडर, नंतर 1 कप दूध आणि त्याला अर्धी वाटी पाणी, कारण ते शिजण्यासाठी लागतं, त्याच्यामध्ये थोडंसं तरी पाणी लागतं, आणि अर्धा इंच एवढाच आल्याचा तुकडा, 1 लवंग आणि 1 वेलची, हे कुटून घ्यायचं. आणि आलं कधी टाकायचं चहामध्ये, जर का तुम्ही चहा उकळण्याच्या आधीच आलं टाकलं त्याच्यामध्ये तर चहा फुटतो, दूध फुटतं, चहा वाया जातो. त्याच्यामुळे जेव्हा उकळतो चहा तेव्हा त्याच्यामध्ये आलं आणि बाकीचे मसाले घालायचे. नंतर जेव्हा सांडग्याची भाजी करतो ना, तेव्हा सांडग्याची भाजी सगळ्यांची खूप सुंदर होत नाही. तर त्याला एक कारण आहे की पहिल्यांदा तुम्ही काय चूक करता की सगळे सांडगे पहिल्यांदा तळून घेता, नंतर कांदा भाजता. असं न करता कांदा निम्मा अर्धा भाजत आला की त्याच्यामध्ये जेव्हा गुलाबीसर होतो थोडासा, तेव्हा त्याच्यामध्ये सांडगे घालायचे आणि नंतर ते परतून घ्यायचे. आणि खूप जास्त ब्राऊन नाही करायचे. आणि त्याची भाजी करून बघा, खूप छान होते. फक्त सांडगे वेगळे पहिल्यांदाच भाजून न घेता ते कांद्याबरोबर परतायचे. नंतर उडीद वडा करत असतो तेव्हा अर्धा किलो पीठ आहे समजा तुमचं, वाटून झाली आहे तेवढी उडीद वड्याची डाळ वाटून अर्धा किलो झाली, तर त्याच्यासाठी तुम्हाला 1 चमचा मैदा आणि 1 चमचा बेसन पीठ घालायचे. त्याच्यामुळे काय होतं, जे हे असतं आपल्याला ऑइलीपणा जो जाणवतो उडीद वड्याला, तो जाणवत नाही आणि छान सॉफ्ट असा होतो उडीद वडा. आणि ते आपल्याला पाहिजे तसा शेप त्याच्याने देता येतो, उडीद वड्याला चिकटत नाही हाताला तो. ते जर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता, त्याच्यामुळे कलर पण छान येतो, क्रिस्पी होतो आणि आतून जाळीदार पण होतो. या दोन्हीमधलं काय तर तुम्ही वापरू शकता. आयदर मैदा आणि बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ आपण उडीद वडा करताना घालायचा, त्याच्यामुळे त्याचा शेप छान येतो आणि त्याचं टेक्स्चरही छान येतं उडीद वड्याचं. आपल्याला बऱ्याचशा पदार्थामध्ये आपल्याला आंबट चव हवी असते, तर त्याच्यामध्ये आपण काय वापरायचं बाबा? एकतर आमचूर पावडर वापरायची किंवा चिंच वापरायची किंवा लिंबू, ताक, आमसूल हे सगळे पदार्थ आपण वापरू शकतो. कोणतेही पराठे करताना त्याच्यामध्ये थोडंसं आमचूर पावडर टाकायची, तर त्याच्याने सुद्धा म्हणजे चवीनुसार, मला तर खूप आवडतं असं जरा टँगी चव असलेली मला आवडते, तर ते टाकून बघायचं, छान चव होते. नंतर जेव्हा ढोकळा करत असतो आपण तेव्हा जाळी छान येतेच, पण ती तशी राहत नाही, ती खाली परत ती दबल्या जाते किंवा त्याचा जो जाळीचा पूर्ण शेप त्याला मिळत नाही. तर तो पूर्ण शेप मिळण्यासाठी जाळीचा त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर घ्यायचं. जेव्हा तुम्ही 2 वाटीचा जर का ढोकळा करत असेल, 2 वाटी किंवा 1 वाटी बेसनाचा, तर 1 चमचा कॉर्नफ्लोअर त्याच्यामध्ये घालायचं. किंवा कॉर्नफ्लोअर नसेल तर थोडा मैदा घालू शकता तुम्ही. ढोकळा खाली बसत नाही पुन्हा, तर ही एक टिप आहे. ढोकळा खाली बसू नये म्हणून त्याच्यामध्ये आयदर तुम्ही मैद्याचा वापर करा किंवा कॉर्नफ्लोअर, फक्त 1 चमचा.